हॅलो गायस, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग विथ प्रतीक या युट्यूब चॅनलमध्ये. सो आज आपण BEE या सब्जेक्टचे मोस्ट एमपी क्वेश्चन्स पाहणार आहोत, युनिट नंबर 1 टू युनिट नंबर 5 साठी. तुम्हालाही माहिती आहे, युनिव्हर्सिटीने तुम्हाला अजून एक चान्स दिलेला आहे री एक्झामसाठी, FE 2024 पॅटर्नच्या स्टुडंटसाठी, जे की तुमची 25 ऑगस्ट पासून एक्झाम चालू होणार आहे. सो त्यामुळे BEE ज्यांचा ज्यांचा बॅक आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आम्ही सर्व एमपी क्वेश्चन युनिट नंबर 1 टू युनिट नंबर 5 एक्सप्लेन केलेले आहे आणि ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आता येणाऱ्या री एक्झामसाठी. तो चला मग स्टार्ट करूया. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सो आपलं युनिट नंबर 1 आहे इलेमेंटरी कॉन्सेप्ट्स अँड डीसी सर्किट्स. त्याच्यामधला आपला क्वेश्चन नंबर 1 जो की एमपी आहे, डिफाईन रेजिस्टन्स, स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. 4 मार्कला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, ड्रॉ सिंगल लाईन डायग्राम ऑफ पॉवर सिस्टम अँड एक्सप्लेन इन ब्रीफ द स्टेजेस अँड डिफरंट कंपोनंट्स डिव्हाइसेस इन ओरिनेट. 6 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, explain the following terms with reference to DC circuit: active and passive circuit, linear and non-linear circuit, unilateral and bilateral network, lumped and distributed network. 1 mark each. सो असा एका मार्काला हे प्रत्येक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, स्टेट अँड एक्सप्लेन किर्चॉफ्स लॉज विथ एक्झाम्पल. 4 मार्क्स. तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत जेवढे BEE चे पेपर अनालिसिस केले, प्रत्येक पेपरमध्ये हा क्वेश्चन असतो. स्टेट अँड एक्सप्लेन किर्चॉफ लॉज खूप इम्पॉर्टंट आहे, दरवेळी हा क्वेश्चन विचारला जातोच. तो त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, स्टेट अँड एक्सप्लेन सुपरपोजिशन थेरम विथ एक्झाम्पल. हे पण तुम्हाला चांगलं करायचं आहे, 6 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, डिराइव द इक्वेशन्स टू कन्वर्ट डिरेक्टेड रेजिस्टिव्ह नेटवर्क इनटू इक्विव्हॅलंट स्टार कनेक्टेड नेटवर्क. 6 मार्क. हे डेल्टा टू स्टार कन्व्हर्जनचं इक्वेशन डिराइव करायला तुम्हाला विचारलंय. इक्वेशन नंबर 6 हा पण खूप इम्पॉर्टंट आहे, 6 मार्कला विचारला जातो. त्यानंतर डिराइव द इक्वेशन्स टू कन्वर्ट स्टार कनेक्टेड रेजिस्टिव्ह नेटवर्क इनटू इक्विव्हॅलंट डेल्टा कनेक्टेड नेटवर्क. हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा पण तुम्हाला 6 मार्कला विचारला जातो आणि ह्यामध्ये तुम्हाला स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन करायचं आहे, की इक्वेशन डिराइव करायचं. सो तुम्ही इथे बघू शकता, हे दोन्ही क्वेश्चन जरा सिमिलर आहे. यामध्ये एक आहे, इथं पण इक्वेशन डिराइव करायचं आणि इथं पण इक्वेशन डिराइव करायचं, बट हे डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन आहे आणि स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन आहे. सो लक्षात ठेवायचं, आपल्याला ह्या दोन क्वेश्चन पैकी कोणता बी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. एक तर डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन विचारला जाऊ शकतो किंवा स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन विचारला जाऊ शकतो. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल, ज्याच्यामध्ये डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन किंवा स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन ह्यापैकी कोणता बी एक आपल्याला विचारलं जाऊ शकतो इक्वेशन डिराइव्ह करायला. सो आय होप तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल. सो आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया. स्टेट द एक्सप्रेशन्स फॉर डेल्टा टू स्टार अँड स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन. जसं हे इक्वेशन डिराइव्ह करण्याचं आहे, तसंच एक्सप्रेशनचं पण आहे, डेल्टा टू स्टार अँड स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन. म्हणजे डेल्टा टू स्टार अँड स्टार टू डेल्टा कन्व्हर्जनचं एक्सप्रेशन सांगणं हे पण तुमच्यासाठी आहे. म्हणजे इक्वेशन डिराइव्ह करणं पण आहे, त्याच प्रकारे स्टेट द एक्सप्रेशन ऑफ डेल्टा टू स्टार अँड स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन. डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन आणि स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन साठी एक्सप्रेशन सांगणं, स्टेट करणं हे सुद्धा आहे. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण पुढे बघूया. हे तर आता आपण डिस्कस केलं, आता न्यूमेरिकल्स बघूया. सो आपण न्यूमेरिकल्स मध्ये आपला पहिला न्यूमेरिकल्स आहे, टू फाइंड रेजिस्टन्स युजिंग फॉर्म्युला R इज इक्वल टू डेन्सिटी L बाय A. सो हे 2 मार्कला तुम्हाला न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नंबर 2, टू फाइंड इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स युजिंग सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन अँड स्टार डेल्टा कन्व्हर्जन टेक्निक. 6 मार्क्सला हे तुम्हाला न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नंबर 3, टू फाइंड करंट्स युजिंग किर्चॉफ्स लूप करंट अनालिसिस मेथड. 6 मार्क्सला हे तुम्हाला न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नंबर 4, टू फाइंड करंट थ्रू एनी रेजिस्टन्स युजिंग सुपरपोजिशन थेरम. 6 मार्क्स. 6 मार्क्सला न्यूमेरिकल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो त्यानंतर युनिट नंबर 2 आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. सो युनिट नंबर 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचे आपण आता क्वेश्चन्स पाहणार आहोत, मोस्ट एमपी क्वेश्चन्स. सो त्यामधला पहिला क्वेश्चन आहे आपला, विथ रेफरन्स टू मॅग्नेटिक सर्किट डिफाइन द फॉलोइंग टर्म्स, ऑल्सो स्टेट देअर युनिट्स. नंबर 1 आहे आपला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ही जी आपली टर्म आहे, या टर्म द्यायची आणि त्याचं युनिट सांगायचं आहे. त्याच प्रकारे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ह्या टर्मचं डिफिनेशन द्यायची आणि त्याचं युनिट सांगायचं आहे. त्याच प्रकारे परमिटिव्हिटी ह्या टर्मचं डिफिनेशन द्यायचं आणि त्याचं युनिट सांगायचं आहे. त्याच प्रकारे नंबर 4 MMFचं डिफिनेशन द्यायचं आणि त्याचं युनिट सांगायचं. त्याच प्रकारे नंबर 4 रिलेक्टन्सचं डिफिनेशन द्यायचं आणि त्याचं युनिट सांगायचं. त्याच प्रकारे नंबर 6 परमिनियनचं डिफिनेशन सांगायचं आणि त्याचं युनिट सांगायचं. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. प्रत्येकी 1 मार्कला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नंबर 2 आहे आपला, व्हॉट इज मॅग्नेटिक सर्किट, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर फ्लक्स फॉर सिंपल मॅग्नेटिक सर्किट विदाउट एअर गॅप.
मॅग्नेटिक सर्किट काय हे सांगा आणि ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर फ्लक्स फॉर सिंपल मॅग्नेटिक सर्किट विदाउट एअर गॅप. फ्लक्स साठी एक्सप्रेशन आपल्याला ऑब्टेन करायचं आहे सिंपल मॅग्नेटिक सर्किट साठी. सो फ्लक्स इज इक्वल टू एमएमएफ अपॉन रिलक्टन्स. सो फ्लक्स ची आपला फॉर्म्युला आहे एमएमएफ अपॉन रिलक्टन्स, जे की हे 6 मार्क्सला तुम्हाला विचारले जाऊ शकतं. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे आपला, ड्रॉ मॅग्नेटिक सर्किट विथ एन एअर गॅप मेन्शनिंग ऑल पॅरामीटर्स ऑन इट. सो क्वेश्चन नंबर 3 आपला मॅग्नेटिक सर्किट ड्रॉ करायचंय एअर गॅप सोबत आणि त्यासोबत सगळे पॅरामीटर्स त्यामध्ये मेन्शन करायचे आहे. शो इट्स अनलॉग्स इलेक्ट्रिकल सर्किट, हाऊ द फ्लक्स इन दिस मॅग्नेटिक सर्किट कॅन बी कॅल्क्युलेटेड. सो असा 6 मार्क्सला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 आहे आपला, कंपेअर इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट मेन्शनिंग सिमिलरिटी. सो कंपेअर इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. सो इथं आपल्याला क्वेश्चन नंबर 4 आहे आपला, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट जो आहे ना त्याला कम्पेअर करायचं आहे त्याच्या सिमिलरिटीज अँड डिसिमिलरिटीज या पॅरामीटर. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो क्वेश्चन नंबर 4 आहे आपला, कंपेअरिंग सिमिलरिटीज. सो क्वेश्चन नंबर 4 आहे आपला, कंपेअर इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट मेन्शनिंग सिमिलरिटीज अँड डिसिमिलरिटीज. क्वेश्चन नंबर 4 जो आपला IMP आहे त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किटला कम्पेअर करायचे सिमिलरिटीज अँड डिसिमिलरिटीज सोबत. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, स्टेट अँड एक्सप्लेन फॅराडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लाईक मी जेवढे BEE चे पेपर अनालिसिस केले त्यामध्ये फॅराडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं सांगायला एक्सप्लेन करायला होतं. म्हणजे मी इतके क्वेश्चन पेपर BEE चे बघितलेत, अनालिसिस केले, त्यामध्ये फॅराडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम सांगणे आणि एक्सप्लेन करायला लावलेला आहे. सो हे 6 मार्कला तुम्हाला विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे आपला, explain dynamically induced EMF with neat diagram and derive an expression for dynamically induced EMF. So हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, derive the expression for self induced EMF in terms of self inductance, define self inductance and state the factors affecting value of self inductance. सो असा 6 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे आपला, derive the expression for mutually induced EMF in terms of mutual inductance, define mutual inductance and state the factors affecting value of mutual inductance. असा 6 मार्क्सला 6 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 9 आहे, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर कोइफिशियंट ऑफ कपलिंग. हा की 6 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोर इन अ मॅग्नेटिक फील्ड, जो की 6 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो आता आपण न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. सो त्यामध्ये पहिला न्यूमेरिकल आहे आपला, टू कॅल्क्युलेट पॅरामीटर्स लाईक MMF, magnetic field strength, reluctance, flux density in a magnetic circuit, one without air gap, with air gap. हा खूप मोठा न्यूमेरिकल्स आहे जो की 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नंबर 2, टू कॅल्क्युलेट सेल्फ इंडक्टन्स, सेल्फ इंड्यूस EMF, एनर्जी स्टोर, हे 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो हे न्यूमेरिकल. त्यानंतर टू कॅल्क्युलेट सेल्फ इंडक्टन्स L1 L2, म्युच्युअल इंडक्टन्स, कोएफिशियंट ऑफ कपलिंग, म्युच्युअल इंड्यूस EMF, हे 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतं. सो त्यानंतर युनिट नंबर 3 आहे AC फंडामेंटल्स. सो AC फंडामेंटलचे पण आपण थेरी क्वेश्चन बघणार आहोत, कोणत्या IMP क्वेश्चन आपण केले पाहिजे. सो नंबर 1 आहे आपला, डिफाइन द फॉलोइंग टर्म्स रिलेटेड विथ AC क्वांटिटी. इंस्टंटेनियस व्हॅल्यू त्याची काढायची, अँप्लिट्यूड काढायचंय, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, फॉर्म फॅक्टर, पिक फॅक्टर, असं प्रत्येक क्वांटिटी आपल्याला काढायची आहे, जी की 1 मार्क्सला प्रत्येक असणार. सो त्यानंतर आहे डिफाइन RMS व्हॅल्यू, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर RMS व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू. सो इथं आपल्याला RMS व्हॅल्यूची डेफिनेशन द्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन ऑब्टेन करायचं आहे, डेरिव्हेशन मिळवायचं त्याचं. ते हे बी 6 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे आपला, डिफाइन अवरेज व्हॅल्यू अँड डेराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर अवरेज व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू, 6 मार्क्सला हा विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इन फेज लॉगिंग अँड लीडिंग कन्सिडरिंग 2 अल्टरनेटिंग क्वांटिटीज, जे की हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर इंस्टंटेनियस अँड एव्हरेज पॉवर इन केस ऑफ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, ड्रॉ व्होल्टेज करंट अँड पॉवर वेव्हफॉर्म. हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, derive the expression for instantaneous and average power in case of purely inductive circuit. Prove that power consumed by purely inductive circuit is zero. सो हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. सो आय होप तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 4 हा न्यूमेरिकल आहे. त्यामध्ये डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर इंस्टंटेनियस
and average power in case of purely capacitive circuit. Prove that power consumed by purely capacitive circuit is 0. 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, ड्रॉ व्होल्टेज, करंट अँड पॉवर वेवफॉर्म्स फॉर प्युअरली इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह सर्किट. हा न्यूमेरिकल 6 मार्क्सला याचं वेटेज आहे. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, राईट व्होल्टेज अँड करंट एक्सप्रेशन फॉर प्युअरली रेजिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह अँड प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट्स. ऑल्सो ड्रॉ देअर फेजर डायग्राम. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर न्यूमेरिकल्स आपल्याला ह्याच्या विचारले जाऊ शकतात. सो न्यूमेरिकल आता आपण बघणार आहोत. सो न्यूमेरिकल मध्ये फर्स्ट वन आहे आपला, टू कॅल्क्युलेट मॅक्झिमम व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर, जे की 6 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. सो त्यानंतर आहे टू कॅल्क्युलेट इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज ॲट डिफरंट टाइम्स इन्स्टंट अँड टाइम इन्स्टंट ॲट डिफरंट इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज, जे की हे 6 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नंबर 3, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, division using polar and rectangular conversion. This question has to be asked for 6 marks. So question number 4, to calculate maximum and RMS value of voltage and current, instantaneous and average power in case of purely resistive, inductive and capacitive circuit, phasor diagrams, जे की हे 6 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नंबर 5, to calculate circuit element like RLC when voltage and currents are available in the form of equations or in complex form, rectangular and polar. 6 marks la question. So unit number 4, AC circuits. सो ह्याचे थेरी क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. सो ह्याचा पार्ट 1 आहे. पार्ट ए, सिंगल फेज AC सर्किट. सो त्यामध्ये नंबर 1 आहे, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर इन्स्टंटेनियस अँड ॲव्हरेज पॉवर फॉर RL सिरीज सर्किट, ड्रॉ व्होल्टेज, करंट अँड पॉवर वेवफॉर्म्स. हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नंबर 2, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर इन्स्टंटेनियस अँड ॲव्हरेज पॉवर फॉर RC सिरीज सर्किट, ड्रॉ व्होल्टेज, करंट अँड पॉवर वेवफॉर्म्स. हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नंबर 3, ड्रॉ impedance triangle for RL and RC series circuit, express impedance in polar and rectangular form. हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. सो आता आपण 3 क्वेश्चन बघितले युनिट नंबर 4 AC सर्किट्स मधले. सो त्यानंतर आता नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत आपण युनिट नंबर 4 मधला. डिफाइन पॉवर फॅक्टर, स्टेट पॉवर फॅक्टर, नेचर फॉर रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह सर्किट विथ द हेल्प ऑफ फेजर डायग्राम. सो पॉवर फॅक्टरचे तुम्हाला डिफिनेशन लिहायचे आणि त्याचे जे पॉवर फॅक्टरचे जे रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह सर्किटसाठी जे फेजर डायग्राम आहे ना, ते सर्व सांगायचं आहे. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, डिफाइन ऍक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपेरियंट पॉवर, स्टेट देअर एक्सप्रेशन्स अँड मेन्शन देअर युनिट्स. हा क्वेश्चन 6 मार्कला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ड्रॉ पॉवर ट्रायंगल फॉर RL RC सिरीज सर्किट, राईट द रिलेशन बिटवीन पॉवर्स इन कॉम्प्लेक्स फॉर्म. हा 4 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, ड्रॉ फेजर डायग्राम फॉर फॉलोइंग केसेस फॉर RLC सिरीज सर्किट. सो फेजर डायग्राम काढायला लावलेली आपल्याला RLC सिरीज सर्किटसाठी, ज्यामध्ये नंबर 1 आहे, XL इज ग्रेटर दॅन XC, XL इज लेस दॅन XC, XC इज इक्वल टू XC. सो 6 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे आपला, स्टेट द कंडिशन फॉर सिरीज रेझोनन्स, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. हा क्वेश्चन 4 मार्कला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, स्टेट द इफेक्ट ऑफ सिरीज रेझोनन्स ऑन करंट, impedance and power factors, show variations of XL, XC, Z, I and PF against frequency. हा क्वेश्चन पण 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आता आपण पार्ट 1 वरचे ना न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. म्हणजे पार्ट ए आता आपण जो बघितला, पार्ट ए वर आपण आता न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. सो पार्ट ए वर जे आता आपण न्यूमेरिकल्स पाहणार आहोत, पार्ट ए मध्ये न्यूमेरिकल्स आपण पाहूया. सो नंबर 1 आपलं न्यूमेरिकल आहे, टू कॅल्क्युलेट इम्पिडन्स, करंट, पॉवर फॅक्टर, ऍक्टिव्ह पॉवर, reactive power, apparent power, voltage drop across different elements for RL, RC and RLC series circuit when voltage and circuit element values are available. हा क्वेश्चन पण 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो.
सो त्यानंतर आपला दुसरा क्वेश्चन आहे, टू कॅल्क्युलेट सर्किट एलिमेंट्स वेन व्होल्टेज अँड करंट इन आर एल आर सी आणि आर एल सी सिरीज सर्किट इज अवेलेबल. सो हा क्वेश्चन पण 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, टू कॅल्क्युलेट रेझोनंट फ्रिक्वेन्सी, इम्पिडन्स, करंट, पॉवर फॅक्टर फॉर आर एल सी रेजिस्टन्स सर्किट. हा क्वेश्चन पण 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर आपला पार्ट बी आहे, 3 फेज एसी सर्किट. सो 3 फेज एसी सर्किट जो आपला युनिट नंबर 4 मधला एसी सर्किट हा युनिट आपला युनिट नंबर 4 जो आपला एसी सर्किट, त्या एसी सर्किट मधला पार्ट बी आहे 3 फेज एसी सर्किट. सो 3 फेज एसी सर्किट मधले आपण थेरी क्वेश्चन्स पाहणार आहोत. सो त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, राईट द ॲडव्हांटेजेस ऑफ 3 फेज सिस्टम ओव्हर सिंगल फेज सिस्टम. हा क्वेश्चन 4 मार्कला विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर आपला नंबर 2 आहे, डिफाइन द फॉलोइंग टर्म्स, फेज सिक्वेन्स, सिमेट्रिकल सिस्टम, बॅलन्स लोड, अनबॅलन्स लोड. हा क्वेश्चन पण 6 मार्कला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नंबर 3, डिराइव्ह द रिलेशन बिटवीन लाईन व्हॅल्यूज अँड फेज व्हॅल्यूज फॉर 3 फेज बॅलन्स स्टार कनेक्टेड आर एल लोड. हा क्वेश्चन पण 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, डिराइव्ह द रिलेशन बिटवीन लाईन व्हॅल्यूज अँड फेज व्हॅल्यूज फॉर 3 फेज बॅलन्स स्टार कनेक्टेड आर एल लोड. सो हा क्वेश्चन पण 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे आपला, एक्सप्लेन हाऊ सिंगल फेज सप्लाय कॅन बी गिवन टू सिंगल फेज अप्लायन्सेस वेन 3 फेज सप्लाय इज अवेलेबल विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम. हा क्वेश्चन पण 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. सो हा क्वेश्चन नंबर 4 पण 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो, जे आता आपण डिस्कस केलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, explain how single phase supply can be given to single phase appliances when 3 phase supply is available with the help of suitable diagram. हा क्वेश्चन पण 4 मार्कला विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर न्यूमेरिकल्स ऑन पार्ट बी. सो जो आपला 3 फेज सर्किट होता पार्ट बी, त्याच्यावर आपण आता न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. सो फर्स्ट न्यूमेरिकल आहे आपला, टू कॅल्क्युलेट फेज व्होल्टेज, फेज करंट, line current, active, reactive and apparent power in case of star and delta connected 3 phase balance load. हा क्वेश्चन 6 मार्कला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2 आहे, टू कॅल्क्युलेट व्हॅल्यूज ऑफ सर्किट एलिमेंट्स लाईक आर एल अँड सी. सो क्वेश्चन नंबर 2 आहे आपला, टू कॅल्क्युलेट व्हॅल्यूज ऑफ सर्किट एलिमेंट्स लाईक आर एल अँड सी when voltage and current is available in star and delta connected load. सो त्यानंतर आपला युनिट नंबर 5 आहे, जो की आपला लास्टचा युनिट आहे. त्यामध्ये आता आपण युनिट IMP क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यामध्ये युनिट नंबर 5 आपला इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक मशीन्स. सो त्यामधला पार्ट ए, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची आपण IMP क्वेश्चन पाहणार आहोत. सो नंबर 1 आहे आपला, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, जे की 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, डिराइव्ह अँड EMF इक्वेशन फॉर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, कम्पेअर कोल टाईप अँड सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. हा क्वेश्चन 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नंबर 4, डिफाईन KVA रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, हाऊ प्रायमरी अँड सेकंडरी करंट कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम KVA रेटिंग. हा क्वेश्चन पण टेकिंग प्लेस इन ट्रान्सफॉर्मर, इन विच पार्ट डू दिस लॉसेस टेक प्लेस, हाऊ दिस लॉसेस कॅन बी मिनिमाइज. सो ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये कोणते लॉसेस जनरली ऑकर होतात आणि ही कोणत्या पार्टमध्ये ते लॉसेस होतात हे आपल्याला सांगायचं आहे, आणि ह्या लॉसेसला आपण कसं कमी करू शकतो, त्याच्यावरचे उपाय काय, हे आपल्याला हे क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. सो हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आता ह्याच्यावरचे आपण न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. सो नंबर 1 न्यूमेरिकल्स आहे आपला, टू कॅल्क्युलेट प्रायमरी अँड सेकंडरी पॅरामीटर्स युजिंग ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ आणि EMF इक्वेशन. सो हा न्यूमेरिकल 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नंबर 2 न्यूमेरिकल आहे आपला, टू कॅल्क्युलेट इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर ॲट डिफरंट लोडिंग अँड डिफरंट पॉवर फॅक्टर. हा न्यूमेरिकल 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हे आपण आता न्यूमेरिकल बघितले पार्ट ए वर. सो आता पार्ट बी आपण बघणार आहोत. पार्ट बी आहे आपला इलेक्ट्रिकल मोटार्स. इलेक्ट्रिकल मोटार्सचे आधी आपण क्वेश्चन बघणार आहोत, त्यानंतर न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. सो क्वेश्चन आहे ह्याचा पहिला, ड्रॉ द क्रॉस सेक्शनल व्ह्यू ऑफ DC मोटार, स्टेट द फंक्शन्स ऑफ डिफरंट पार्ट्स. DC मोटरचं क्रॉस सेक्शन व्ह्यू आपल्याला काढायचं आहे आणि प्रत्येक पार्टचं आपल्याला फंक्शन सांगायचं आहे. हा क्वेश्चन 6 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे आपला, एक्सप्लेन दी वर्किंग प्रिन्सिपल ऑफ DC मोटार. DC मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल आपल्याला सांगून एक्सप्लेन करायचं आहे. हे क्वेश्चन पण 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपला ड्रॉ सर्किट डायग्राम ऑफ डीसी शंट मोटार, राईट व्होल्टेज इक्वेशन, ड्रॉ टॉर्क आर्मेचर करंट, स्पीड आर्मेचर करंट अँड स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. सो हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 4 आहे, ड्रॉ सर्किट डायग्राम ऑफ डीसी सिरीज मोटर, राईट व्होल्टेज इक्वेशन, ड्रॉ टॉर्क आर्मेचर करंट, स्पीड आर्मेचर करंट अँड स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. सो हा क्वेश्चन पण 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 5 आहे, स्टेट डिफरंट ॲप्लिकेशन्स ऑफ डीसी शंट अँड सिरीज मोटर. हा क्वेश्चन पण 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे आपला, एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. एक्सप्लेन वर्किंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर हा क्वेश्चन 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 7 आहे, स्टेट डिफरंट ॲप्लिकेशन्स ऑफ स्पायरल केज अँड स्लिप रिंग 3 फेज इंडक्शन मोटर. हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे आपला, एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर, स्टेट इट्स ॲप्लिकेशन. हा क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे आपला, वाय सिंगल फेज इंडक्शन मोटर इज नॉट सेल्फ स्टार्टिंग मोटर, हाऊ दिस मोटर कॅन बी स्टार्टेड. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लाईक जेवढे BEE चे पेपर्स मी बघितले, अनालिसिस केले, त्यामध्ये हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. त्यामध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटार ही सेल्फ स्टार्टिंग मोटर का नसते आणि ह्या मोटरला कसं स्टार्ट करायचं हे आपल्याला सांगायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. सो हा क्वेश्चन 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे आपला, स्टेट ॲप्लिकेशन्स ऑफ रेझिस्टिव्ह स्प्लिट फेज कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटरला विचारला जाऊ शकतो. सो आत्ता आपण आत्ता आपण BEE चे मोस्ट टाइम क्वेश्चन बघितले, जे की एंडसेम एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.